नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी पुनर्ष एकदा अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कालच या ठिकाणी पहिला टप्पा वाटप झालाय आणि आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांना कोणत्या योजनेची रक्कम जमा होणार तर पहा, आता पहिली म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आता सरकारच्या माध्यमातून वाटप करायला सुरुवात होणार आहे। आणि आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी रक्कम वाटप होणार, कोणती शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आणि कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, ए टू झेड माहिती आता तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे थोडासा वेळ काढून नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर असेच महत्त्वाच्या अपडेटसाठी खऱ्या अर्थानं आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल कोणत्या म्हणजेच की जिल्ह्यामध्ये वाटप केलंय आणि आज या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे, कोणती शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं यासाठी पात्र आहेत, तसेच कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार नाही आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे। आता ए टू झेड माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच फक्त आता पुढे 1 ते 2 मिनिट वेळ काढून पाहत चला। आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची कामे देखील करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। जर का जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं आणि तुमची ती कामे पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती काही अडचण न निर्माण होता आजच या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे आता नक्कीच लक्षपूर्वक पाहत चला। तर पहा, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं, फक्त आता पात्र शेतकरी बांधवांनाच रक्कम या ठिकाणी देण्यास सुरुवात झालेली आहे। जे शेतकरी बांधव पात्र असतील अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये देण्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पात्र होण्यासाठी तुमची महत्त्वाची ही 3 कामे पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। जर का ही तुमची 3 कामे पूर्ण असतील तर तुम्हाला कसलीही अडचण न निर्माण होता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। त्यामुळे नक्कीच आता थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। ए टू झेड माहिती आपण समजून घेणार आहोत। तर पहा, आता शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पहिला टप्पा वाटप केलेला आहे। आता दुसऱ्या टप्प्यासाठी आज या ठिकाणी 22 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। जर का या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता एकत्रपणे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। त्यामुळे आता नक्कीच लक्षपूर्वक पाहत चला कोणती कामे करायची आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र, पात्र असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून नेमकी कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे। या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का? जर का या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो शिक्कामोर्तब या 22 जिल्ह्यामध्ये झाला असून आता खऱ्या अर्थाने या म्हणजेच की 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, तसेच कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या 22 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तर आता चला जरासा बी न वेळ घालवता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे अपडेट समजून घेऊया। तर आता पहा, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि त्यानंतर लगेच कोणती महत्त्वाची कामे तुम्हाला 3 करायची सांगण्यामध्ये आलेली आहेत। खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो, जर का त्यापैकी एक जरी काम तुमचं अपूर्ण असेल तर तातडीने करून घ्यायचं आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। आणि जर का काम तुम्ही पूर्ण केलं नाही तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। आणि ते 3 कामे पाहिल्यानंतर लगेच आपण पुढे जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। परंतु पहिल्याच बारीस म्हणजेच की आता लगेच आपण हे जाणून घेऊया की कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, त्यानंतर लगेच कोणती कामे करायची आहेत
आणि त्यानंतर जिल्ह्यांची यादी सुद्धा खऱ्या अर्थानं जाणून घेऊया। तर पहा शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं पीएम किसान योजनेचे पहिल्या हप्त्यापासून तर 23व्या हप्त्यापर्यंत ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे, जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का म्हणजेच की तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा लाभ भेटत असेल तरच तुम्ही पात्र असणार आहेत, आणि जर का तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा लाभ भेटत नसेल तर तुम्ही अपात्र असणार आहेत। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात असा देखील प्रश्न उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा लाभ भेटत नसला तर आमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही का? तर पहा शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ भेटत नसेल तर कदाचित तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, कारण की शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच खऱ्या अर्थानं राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो, अशाच खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहितच आहे की दरवर्षाला पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये दिले जातात। तसेच नमो शेतकरी योजनेच्या आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून दरवर्षाला या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती खोललेली आहे म्हणून 6000 रुपये दिले जातात। परंतु काही तांत्रिक बाबींमुळे, काही तांत्रिक अडचणींमुळे, निधी उपलब्ध नसल्यामुळे किंवा कर्जमाफीचा सुद्धा सरकारवरती म्हणजेच की ताण आलेला होता, या अनेक कारणांमुळे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला पुढे ढकलण्यामध्ये आलं होतं। परंतु आता खऱ्या अर्थानं वितरण सुरू झालंय आणि आता दुसरा टप्पा आज या म्हणजेच की 22 जिल्ह्यामध्ये राबवण्यामध्ये येणार आहे। जर का या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये, हे सुद्धा लक्षात घ्या। पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, नेमकी कोणती कामे करायची आहेत ते जाणून घेऊया। जर का ही कामे तुमची पूर्ण असतील तर तुम्ही पात्र असणार आहेत। हे कामे पाहिल्यानंतर शेतकरी बांधवांनो, आपण लगेच जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत, हे सुद्धा लक्षात घ्या। जिल्ह्यांची यादी पाहिल्यानंतर त्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला कसलीही काळजी, कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये, हे सुद्धा शेतकरी बांधवांनो नक्की लक्षात घ्या। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्त्वाचं काम आहे, फार्मर आयडी कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे अद्याप देखील फार्मर आयडी नसेल, अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे, आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे अद्याप देखील फार्मर आयडी नाहीये, अशा शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी, 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे। अनेक शेतकरी बांधवांनी काढलेला आहे। जे शेतकरी बांधव काढतील, ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी आहे असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, ई केवायसी तातडीने पूर्ण करून घ्यायची आहे। अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण आहे। जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने ई केवायसी करून घ्या। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव वंचित राहणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हप्त्यांच्या लाभासाठी नक्कीच ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल असे शेतकरी बांधवांनी सुद्धा तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया, आणि आता लगेच शेतकरी बांधवांनो आपण हे सुद्धा पाहूया की नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता नक्कीच लक्षपूर्वक पाहत चला। आता आपण लगेच पुढे 1 मिनिटामध्ये ते अर्ध्या मिनिटामध्येच जिल्ह्यांची यादी जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी आता महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया। महत्त्वाचं तिसरं काम आहे शेतकरी बांधवांनो, ते म्हणजेच की आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक नाही असे शेतकरी बांधवांनी तातडीने आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। जे शेतकरी बांधव असं करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, सरकारच्या माध्यमातून कोणत्याही योजनांचे पैसे हे डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा होतात। याच कारणामुळे तुमचा आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्या। तर आता शेतकरी बांधवांनो, हे जर का कामे पूर्ण असतील तर पात्र असणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं कोणत्या 22
जिल्ह्यामध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे. खऱ्या अर्थानं कोणत्या 22 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आता त्या 22 जिल्ह्यांची यादी पाहूया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, यवतमाळ नंबर 1 वरती जिल्हा आहे. यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, यवतमाळ मधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब झाला असून जमा होणार आहेत. त्यानंतर मुंबई वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पुणे रायगड रत्नागिरी मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या देखील खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये व पीएम किसान योजनेचे 2000 रुपये एकत्रपणे दिले जाणार आहेत. त्यानंतर सांगली, सातारा, सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका. त्यानंतर सोलापूर ठाणे वृद्धा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका. त्यानंतर नागपूर, नांदेड, नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद, पालघर, परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये. त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालन्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर, जर का शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला असेल तर कसली काळजी कसली चिंता करू नका. पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत आजपासूनच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता, पीएम किसान योजनेचा हप्ता एकत्रपणे जमा होणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.